सगळे तयार आहे ना? आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळ्यांना इथे खूप कधी काल तर तो आवारे थोडशाना वाचला नाही तर गेला असता वरते. हे कार्यकर्त्याचं मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही. तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती. ही म्हणे का मी आता जो दवाखान्यात नेलाय तो मोहम्मद रिजवान आहे. सगळ्या धर्मातले लोक बसले, सर्व जातीचे लोक बसले आहे. खरं तर हे आंदोलनाला यश ना भाऊ बच्चू कडूच्या 7 दिवसाचं उपोषण नाही. तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना, तुमचं खरं यश आहे, आमचं यश नाही आहे, तुमचं यश आहे. तुम्ही एवढी गर्दी केली नसती, स्वतःच्या पैशानं आले, शिदोरी घेऊन आले, जेवाची व्यवस्था नाही, काही नाही. आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले. असेच एकत्र राहा. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहो. या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहो. अधिक आंदोलन मजबूत करू, अधिक ताकदवर करू. हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते होईल. कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा, पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे? सगळे तयार आहे? आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला. नंतर मी 16 तारखेपासून पाणी त्यागणार होतो आणि पाणी त्यागल्याशिवाय सरकार मानत नव्हतं. लक्षात घ्या. बरेच डॉक्टरांनी मला सल्ला दिला का पाणी त्यागलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे. उद्या कदाचित भरती व्हावं लागेल. आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेऊन 2 ऑक्टोबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकदने. सगळ्याची तयारी आहे ना? कोणाची नाही आहे का? सगळे तयार आहे का? हात वरती करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आता नाव काय आजी तुझं? तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव? सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो, उदय सावंत साहेबांच्या हातून, म्हणजे त्यांच्या उपस्थितीत. हे 2 एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आहे. आणि मलेत पास तू. हा क्या बात. धन्यवाद धन्यवाद. शेतकरी संघटनेचा सर 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 एक विनंती. एक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात मागास असावं का, एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं. धन्यवाद. उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं. बावनकुळे साहेब, राठोडजी, सगळ्यांचा आभार तर मानतोच. पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू. उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे. आता सगळी ऊर्जा 2 ऑक्टोबरला लावायची आहे. तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. SP असेल, कलेक्टर असेल, इथे मेटकरी साहेब आलेले आमचे. मोजरी बद्रू जमात मी भेटलो होतो घरी पण विसरलो. हा ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही. मेटकरजी म्हणतात आणि बद्रूजी म्हणतात. त्यांचाही मी आभार मानतो. आणि SP आणि कलेक्टर, खास करून कलेक्टरनं प्रचंड मेहनत घेतली. गणेश लागे त्यांचाही आभार मानतो. हा ताई करतोय इथं. ते हे मंत्री नाही आहे त्यांचे. हा भेटू. हा कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा.